शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. मात्र आज अजितदादांनी बारामती येथे एका सभेमध्ये सांगताना किती दिवस फुकट घेता असं म्हटलंय शेतकऱ्यांना. हो, मला ते आता कळालंय. गाडीत होतं मी त्याच वेळेस. मी त्याचं पूर्ण ऐकलं नाही. काय होईल यापूर्वी तर काय बोलले पण काय नाही तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची. परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय. तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता? तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय? तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून. आणि तुम्ही जर इतकं हिणून आणि आपण शेतकऱ्यांना बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. आता मात्र ना आपल्याला जरी फुकट म्हणते किती दिवस खाता म्हणतायत, तुमची कर्जमाफी का करायची, तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं, अशा जर अर्वाच्य शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे. सरकारचे लोकच ठेवले नाही पाहिजे. हे काय होतं आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बाणा. मग हे किती दिवस चालून देणार आहे बाबा? शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे. शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस सरकार बोलत ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचं एक वलय तयार होईल, एक प्रतिष्ठा तयार होईल. हे बघा मायबाप शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी. सरकार आपल्याला हिणवणारे, आपल्याला अपमान करणारे, आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं. म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्या नको नादी लागायची. जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अपमान करणारे हिणवणारे शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे. आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी मला माहिती गरज परंतु ती गोष्ट खरी शेतकऱ्यांना सरकार तुम्ही मदत कधी देणार घेऊन. मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही, आंदोलक म्हणत नाही, नेतृत्व करणारे म्हणत. मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचं पोट नाही भरलं. शेतकऱ्यांना 100% फसवलंय. आता कर्जमुक्तीची गरज आहे, आता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट. आता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे तीन वर्ष जरा काढलेले त्यांच्या ती माघारी येतील. तुम्ही ते सगळं सोडून दिलं. 6 महिन्यांनी करू 1 वर्षांनी करू. 1 वर्ष काय करायचं आणि त्या कारणात काय राण्यांचं काय खरं आहे. मी तर म्हणतो ती समिती भमिती ना ती पहिली रद्द करा. समित्या मा आहेत त्या पुण्य बघितल्या 2 वर्षात इतक्या समित्या आल्या फुंकट गेल्या नुसत्या वाचित्याच. त्या खुर्च्या मोड्या त्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिलं नाही. सगळं खोट आहे. कुठंतरी तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं, मात्र दुसरीकडे बच्चू कडू आता विजयी सभा घेत आहेत, आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतायत, त्याकडे कसं बघता? मी ना बोललो बच्चू भाऊ बद्दल, शेट्टे साहेबाबद्दल ना तुपकर साहेबाबद्दल ना त्यांच्या कोणी आणखी त्यांच्याबद्दल काय नवले साहेब यांच्याबद्दल मी बोललो. मी काय सांगतोय शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस हिणवलं. हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती, दिला नाही. करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी. ते लढले, कुणी ना कोणीतरी पुढे येऊन लढतंय नाव तरी आपला आपल्यात कोर्ट होता. त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या ही सगळ्यात मोठा मंत्र. 30 जूनचं अल्टिमेटम तुम्हाला मान्य आहे का? आणि समजा इतकंही असेल तर तुम्ही काही वेगळा लढा उभारण्याची खरं बोलतो, प्रामाणिकपणाने बोलतो. पुन्हा काही करायला जावं तर ते पुन्हा म्हणून असं काही खेपायला येत नाही. ते होऊ शकतं असं ही मला शंका करू शकत. पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही. पाटील, दुसरी गोष्ट, फलटण डॉक्टर आत्महत्या केसचा आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. बीड जिल्ह्यामधलीच ती डॉक्टर होती, मुंडे डॉक्टर. आता या प्रकरणाकडे कसं बघता तुम्ही? ते लेकराला न्याय द्यायचं सोडून ना त्या राजकारणी लोकांच्या आळ्या वळवळ करतात. कंड आणला हे तिसरीकडेच नेणार. यांचे जुने हेवे दावे त्या लेकराच्या आडून काढणार. आता याला टार्गेट करणार, त्याला टार्गेट करणार. तिने काय म्हणतात, कोण अधिकारी आहेत, काय आहेत, त्यांना फाशी होणार होता, त्यांना सगळं त्यांचं काय म्हणत आपण चार्जशीट व्यवस्थित होणार का, त्याच्यात यासाठी मागितले नियुक्त करणार का, या गोष्टीकडे लक्ष नाही देणार. आमक्याला डांबून ठेवलं, तामक्याला डांबून हाणलं, त्यांनी त्याचे पैसेच बुडिले.
त्याला काय उचलून नेलं अरे लेकीचं काय झालं बघ ना आधी ते आमच्या परळीवाल्याला नाद लागला लगेच एका ते ताईचं दिलं सोडून त्या लेकीचं तिसरीकडे सुरू केलं राजकारणाकडे म्हणजे विषय भरकटायचा ते लेकीचा न्याय अंधारात राहू नये राजकारण्याने खबरदारी घ्या. अजून काय धन्यवाद. रिकवर झाले